वैभव सूर्यवंशीचा तुम्ही उल्लेख केला की हा जो खेळाडू आहे तो इतका आक्रमक आहे आणि त्यांनी जवळपास आत्ता, कारण IPL मध्ये सर्व देशांमधले गोलंदाज आहेत, त्यांनी प्रत्येक नावाजलेल्या गोलंदाजावर पहिल्या बॉलला सिक्स मारून स्वागत केलंय. अशा प्रकारची बेदरकार आणि जोरदार फलंदाजी तो करतो. आणि सगळ्यात भारी काय तर एक व्हिडिओ त्याचा अंतिम सामन्यानंतरचाही व्हायरल झाला की रवी शास्त्रीने प्रश्न विचारल्यावर त्याने सांगितलं की मला हिंदी येतं, इंग्लिश येत नाही, इंग्लिशमध्ये मला नाही उत्तर देता येणार. तोही खूप व्हायरल झाला. तो कशामुळे तर त्याची पॉप्युलॅरिटी खूप आणि त्याचा इनोसन्स, आणि त्यांनी जे थेट उत्तर दिलं ते त्यांनी मोडकं तोडकं इंग्लिश न बोलता मला इंग्लिश येत नाही हे स्पष्ट सांगितलं. तेही कुठेतरी लोकांना आवडलं. त्याचं कारण असं की आता तो लोकप्रियतेच्या लाटेवर आहे आणि त्याचं कारणच त्याची आक्रमक आणि धुंदार फलंदाजी आहे. म्हणजे तो सचिन, जसा तुम्ही सचिन तेंडुलकरांचा उल्लेख केलात, सचिन भारतरत्न झालाय. सचिन फारच महान खेळाडू आहे. वैभव सूर्यवंशीच्या करिअरची सुरुवात आहे, तशी तुलना करणं अगदी लगेचच योग्य नाही. सगळे समीक्षकही करतात. कारण काय तर त्याच्या खेळातली आक्रमकता, तो ज्या प्रकारे मारतो आणि जसं का पतंग उगा जळशी गाणं जसं आहे तसं अचानकपणे तो पतंग दिव्याकडे झेपवतो आणि चढतो आणि फार त्याचा जीव जातो. तसं सचिन तेंडुलकर देखील 90त अनेकदा आउट झालाय सुरुवातीला. म्हणजे अनेकदा त्याच्यावर म्हणजे तो बेभरवशाचा, म्हणजे अचानक आउट होतो म्हणूनच त्याच्या खेळातली ब्युटी आहे.